आज फटाके डायरेक्ट रूम मध्ये फोडायचा विचार आहे. आज सकाळी असंच बसलो होतो तर मला ना अक्षयच्या टेबलवर पुस्तकांमध्ये एक कॉफीची पुडी भेटली. अरे म्हणलं आता अक्षय नाही तर करा गायब. मग पहिलं आपल्या खजान्याचा दरवाजा उघडला, त्यात साखर वगैरे आहे का नाही ते बघायला, पण साखरच नव्हती. मग निघालो साखर आणायला. खाली गल्लीतल्या दुकानातून अर्धा किलो साखर घेतली आणि आलो रूमवर. बरं झालं कॉफी बनवणं इतकं पाणी तरी होतं. तोपर्यंत दीपकनी 2 वाट्या धुवून आणल्या, कारण आमच्याकडे कप नावाची गोष्टच नाही, म्हणून आम्ही जी भेटेल त्याच्यातच खात पित असतो. आता कॉफी पिऊनच झालती, तेच आम्हाला गल्लीतून देवीचा प्रसाद आला. मग बसलो व परत दोघं पण खायला. आधी मला वाटलं ते भजे आहेत, पण ते तर गोड मालच्यांचे भजे होते. मग आपला छोटा डॉन फटाके घेऊन आला. तो म्हणे आधी आपल्याला टेबलावर वाजवायचे, पण परत मूड चेंज झाला. भाऊनी फटाके घेतले आणि वाजवूनच दिले नाही. म्हणे मला नाही वाजवायचा. मग लागला गुळ काढायला. मग त्याला गुळ काढून दिला. मग आंघोळ वगैरे करून मला धुवायचे होते कपडे. घरी गेल्यावर धुवायला कपडे नेत नाही, म्हणून इथं आल्यावर हेच काम करावं लागतं. घरी न्यायला जड वाटत म्हणून कंटाळा, आणि इथं पण धुवायचा कंटाळा. काय करावा काय सुचतच नाही, म्हणून एकदाच सगळे कपडे धुवून काढतो आणि हप्ताभर तेच घालून फिरतो. दीपक ते जेव्हा कटिंगला गेलते तेव्हाच मला पण करायची होती, पण नंबरच नव्हता लागला, म्हणून आज परत आलो. कटिंग करायला आज पण बरीच गर्दी होती, पण अर्धा तास बसल्यावरती लागला नंबर. मग काय मस्तपैकी कटिंग करून घेतली. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग, लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा.